धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार श्री अनुप भैया अग्रवाल यांनी धुळे शहराच्या विकासासाठी विधानसभेत महत्त्वाचे प्रश्न मांडले। धुळे शहराच्या प्रगतीसाठी आणि नागरी समस्यांच्या समाधानासाठी त्यांच्याकडून विधानसभेत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले। महापालिकेच्या तिजोरीत येणारे जवळपास 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क अद्याप मिळालेले नाही। यामुळे शहराच्या विकासकामांना अडथळा निर्माण होत आहे। हा निधी लवकरात लवकर मिळावा। तसेच शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असून लहान मुले आणि महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। एका प्राण्यावर 1600 रुपये खर्च होणाऱ्या अॅनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रमासाठी महापालिकेकडे निधीची कमतरता आहे। यावर उपाय म्हणून नगर विकास खात्यामार्फत आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली। धुळे शहरातील गृह खात्याच्या जमिनींवर अतिक्रमण वाढले असून हे अतिक्रमण धोकादायक ठरत आहे। या विषयाकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी विधानसभेत झाली। धुळे शहराच्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि स्वच्छतेसाठी महापालिकेचा आर्थिक शाश्वत विकास आवश्यक आहे। आमदार अनुप भैया यांनी मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घेण्याची गरज आहे। आमच्या महापालिकेचं बाकी आहे, अजून त्या ठिकाणी आम्हाला ते मिळत नाहीये। तरी आपल्या माध्यमातून विनंती असेल का ते पैसे जर मिळाले तर महापालिकेची हालत अतिशय पूर्ण सर्वात खराब हालत आहे। त्याचप्रमाणे कुत्र्यांचा विषय साहेब, अॅनिमल बर्थ कंट्रोल साठी 1600 रुपये पर अॅनिमलला लागतात, 1600 ते 1800 रुपये। परंतु महापालिकेची परिस्थिती चांगली नाही, ते हे पैसे देऊ शकत नाही। म्हणून रोज ते कुत्र्यांचं उद्रेक या शहरात वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना घरातनं बाहेर निघणं, महिलांना रात्रीच्या वेळेला घराच्या बाहेर निघणं त्रासदायक ठरतंय साहेब। तर याच्यासाठी नगर विकास खात्याच्या माध्यमातून काहीतरी तरतूद करावी अशी आपल्यास विनंती करतो साहेब। आपल्या माध्यमातून सरकारला ही विनंती करतो साहेब। शेवटचा गृह खात्याचा विषय साहेब, गृह खात्याच्या काही जमिनी आहेत साहेब आमच्याकडे, त्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण साहेब अतिशय धोकादायक आहे। तिथं